नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. गावावरून आल्यानंतर ना म्हणजे ज्या ज्या वस्तू आणलेल्या होत्या, फुलं, वांगे, शेवग्याच्या शेंगा आणि सोबतच ना आईने नवीन गोधडी शिवलेली होती, तर तिचा कलर कॉम्बिनेशन मला आवडलेलं, तर तीही मी घेऊन आलेली नाशिकला घेऊन जाण्यासाठी. कढीपत्ताही आणला होता, छान ताजी ताजी वांगी होती, फुलं होते, असं मस्तच होतं. आणि ही गोधडी मी सोबत घेऊन आलेली, तीही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मला गोधडी लहान असताना आवडायची नाही, पण आता खूप आवडते. कारण यासाठी आवडते ती ना माझ्या आईच्या साडीची असते, त्यामुळे स्पेशली मला आवडते. नंतर ना रात्री आम्ही झटपट स्वयंपाक केला, आवरलं आणि दुसऱ्या दिवशी ना सकाळी सुट्टी होती, रविवार होता, म्हणून मग आम्ही चालायला गेलेलो. चालून आलो, नंतर पोहे बनवलं, नाश्ता वगैरे केला आणि मग ना स्वयंपाकाला सुरुवात केली. आमच्याकडे वांगे तर होतेच, मग वांग्यासोबत ना खानदेशामध्ये वरणबट्टी किंवा भात आणि पुरी बनवली जाते. वरणाची म्हणजे वांग्याची भाजी इथली खूप प्रसिद्ध आहे. तशी तर मला अगदी प्रॉपर जमत नाही, शिकायचं आहे मला. मी आता हे जे व्हिडिओ बनवले ना ते लग्नाला आलेलो होतो तर तेव्हाच बनवलेले. तर ना तिथे काय छान भाजी होती, मी शब्दात सांगू शकत नाही. खास करून ना हिरवे वांग्यांना जास्त चव असते, पण आता शेतामध्ये हिरवे पण होते, हे बैंगणी कलर पण होता, पण मग आम्ही जे समोर समोर दिसले ती तोडून घेतलेले. नंतर ना कुकरमध्ये डाळ वगैरे लावली आणि वांगी चिरायला घेतले मी. छान अशी मलाही लग्नात जशी मी म्हणजे सत्यनारायणाला जी भाजी खाल्ली होती ना, मला ती फार आवडली होती. आता आम्ही आलेलो होतो त्यावेळेस, तर तशी भाजी बनवण्याचा मी प्रयत्न करत होती, पण तेवढी नाही बनली. यासाठी ना थोड्या लवंगी मिरच्या पण पाहिजे, पण आमच्याकडे थोड्या कमी तिखटवाल्या मिरच्या होत्या. आणि नंतर ना या भाजीमध्ये ड्राय मसाले पण टाकले जातात. माझ्या जाऊबाई सांगत होत्या, तेजपान, नंतर स्टार फूल, लवंग, मिरे असं डायरेक्टली टाकतात, किंवा हिरवी मिरची दळून घेतात ना शेंगदाण्याच्या कुटासोबत, तर त्याच्यात पण टाकलं जातं. तर मी नक्कीच अजून कुणाला विचारून ना तशी भाजी शिकणारे. खरंच फार छान लागते. लेवा पाटील लोकांच्या लग्नामध्ये पण ती घुटलेली भाजी असते वांग्याची, ती पण फार छान लागते. आणि आमच्याकडे मळेर, धुळे या भागामध्ये जी केली जाते ना तीही छान लागते. प्रत्येक गावाचं, शहराचं ना एक वैशिष्ट्य असतं, तिथले खाद्यपदार्थही प्रसिद्ध असतात. तसंच जळगावला तर ना ही भाजी रेस्टॉरंटमध्ये पण म्हणजे असं घरगुती मेससारखं असतं, पण म्हणजे खूप असं जेवण बनवलं जातं आणि ते बाहेरही विकतात. मीही लसूण, आलं किसून घेतलं होतं, बारीक आपली किसणी असते ना त्याच्यामध्ये, आणि मिरच्या पण अशा हुब्या चिरून घेतलेल्या होत्या, पण ह्या जरा कमी तिखट होत्या. 2-3 अजून लवंगी मिरच्या पाहिजे होत्या, तर अधिक चव छान झाली असती. सोपी आहे एकदम ही भाजी, मी बऱ्याचदा दाखवली पण आहे. जिरे, लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणे हे पण एकत्र मिक्सरमध्ये बरेच जण दळून घेत असतात, तसंही चालतं, पण मी अशा पद्धतीने घेतलेलं होतं. तेल घेतलं, त्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण किसून घेतला, आणि नंतर खूप साऱ्या मिरच्या घेतलेल्या होत्या. तिखट असतील तर कमी घ्यायच्या, पण ह्या काही तिखट नव्हत्या म्हणून मग मी जास्त प्रमाणात घेतलेल्या. तशा या भाजीसाठी जास्त प्रमाणातच मिरच्या लागतात, आणि हळद टाकलेली थोडीशी. आणि मग जी वांगी चिरलेली होती, मिठाच्या पाण्यात ठेवलेली होती ना, तर ती त्यामध्ये टाकून घेतली. तिखटपणा येण्यासाठी मी परत लाल मिरच्या घेतल्या, सुक्या थोड्याशा वाळवायला टाकलेल्या होत्या त्या, की अजून छान चव वाढेल म्हणून. तुमच्याकडे लाल तिखटची वांग्याची भाजी करतात का? प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. तर जे वांगे पाण्यात टाकलेले होते ते टाकून घेतले, आणि थोडं मीठ टाकून ना त्याला वाफवण्यासाठी मी झाकण ठेवून दिलं. मला या सेंधे मिठाचा ना अंदाजच येत नव्हता, कारण की किती टाकायचं, मध्येच जास्त होतं, मध्येच कमी होतं, कारण की रेग्युलरला मी व्हाईट मीठ वापरते म्हणून. पण घाबरत घाबरत टाकलेलं, आणि नंतर परत मग चेक करून बघितलं की मीठ बरोबर आहे की नाही. तोपर्यंत वांग्याची भाजी तयार होते, तोपर्यंत ना डाळी म्हणजे 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या होत्या.
वांगी करपू नये म्हणून खाली ना मी ताटांमध्ये थोडं गरम पाणी ठेवलं होतं. म्हणजे नॉर्मल पाणी टाकलं होतं की जेणेकरून भाजी करपणार नाही आणि त्या वाफेने पाणी गरम होईल आणि ज्यावेळेस भाजीला गरज असेल त्यावेळेस थोडं म्हणजे भाजीमध्ये टाकून देईल. जसे वांगे वाफले ना तसं मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं. लगेच मी इकडं ना वरणाला ना फोडणी देण्यासाठी कढई घेतली आणि त्यामध्ये जिरं, लसूण आणि थोडंसं आपलं कढीपत्ता वगैरे टाकलेला, मिरची टाकलेली आणि टमाटे, कोथिंबीर असं टाकलेलं आणि झटपट असं वरणही बनवून घेतलेलं. गावाला आलो आहे ना तर वेळ कसा जातो आहे तेच कळत नाही आहे, कारण की सगळेजण गप्पा मारतात. गप्पा मारणं, एकत्र सगळं जेवण वगैरे याच्यामध्ये कधी वेळ जातो ना तेही कळत नाही. बाजूलाच ना मी वरणही उकळवून घेतलेलं होतं. इथे आल्यावरती ना असं वाटतं की आपण यायला पाहिजे सारखं सारखं, पण एकदा आपण आपल्या प्रपंचामध्ये, मुलांच्या शाळा, क्लासेस, नंतर रोजच्या रुटीनमध्ये अडकलो ना तर गावाला येणं सारखं सारखं शक्य होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मला ना कारमध्ये खूप म्हणजे गाडी लागते, म्हणजे उलटी वगैरेचा त्रास आहे, डोकेदुखी. मग त्यामुळे माझ्या मनात प्रवास म्हटलं की एवढी भीती घुसलेली आहे ना तर मला प्रवास नकोच वाटतो. म्हणजे त्याच्यानंतर ना खूप थकवा येतो. 3-4 दिवस माझे वाया जातात. म्हणून मग मला ना अंगाला काटा येतो या गावावरून त्या गावाला जायला. मग नंतर ना दुसऱ्या दिवशीचा ही शूटिंग आहे. मला बनवून घ्यायचा होता शेवगा फ्राय. तर आमच्याकडे असा शेवगा फ्राय केला जातो आणि सोबत मला पुलावही बनवून घ्यायचा होता. भाज्या थोड्या शिल्लक होत्या, गाजर, नंतर शिमला मिरची तर आणि बीन्स पण होते. तर मी काय केलं, गाजर चिरून घेतले, आलं आणि लसूण ना म्हणजे असे तुकडे करून घेतले छोटे छोटे बारीक बारीक आणि तेल घेतलं. त्यात शहाजिरे, 2-3 मिरे आणि 2-3 लवंग असं बारीक कुटून घेतले थोडंसं आणि आपलं नॉर्मल जिरं पण टाकलं शहाजिऱ्यामुळे पण आणि 2-1 वेलची टाकलेल्या छान चव येते. आणि 1 शिमला मिरची घेतली होती, 1 मोठं गाजर, 1 टमाटा आणि बीन्स घेतले होते, जवळपास 8-10 बीन्स असतील म्हणजे. तर बीन्सला मला घेवडा मला आठवत नव्हतं नाव, तर ते असं एकत्र करून घेतलं आणि थोडं मीठ टाकून ना वाफ देऊन घेतली. कांदा पण घेतलेला होता, जवळपास 2 कांदे घ्या, 1 कांदे घ्या, छान लागतं. तोंडाची जरा चव बदलते म्हणून मग काहीतरी उरलेल्या भाज्यांमधूनच हे बनवून घेतलेलं आहे. मी हे सगळं शूटिंग करून घेतलेलं. उन्नतीला, मध्येच लकीला यांना मदतीला घेतलेलं शूटिंगला. माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता. ह्या सगळ्या आठवणी असतात आणि त्यासोबत आपल्या राहतात. मग कांदा राहिलेला होता चिरायचा, तर कांदा पण असा उभटच चिरून घेतलेला होता, जास्त बारीक पण नव्हता चिरला. 2 कांदे घेतले होते मी. समोरच्या बाजूने ना ऊन येतं आहे म्हणून मग ना थोडी शूटिंग क्लिअर येत नाही आहे, कारण की जरा जास्तच ऊन आहे. आणि म्हणजे ना इथे तर लवकर सूर्य उगवतो मला असं वाटतं. सकाळी 6:20लाच म्हणजे सूर्यकिरण दिसायला सुरुवात होते. आपण दुसरीकडे आल्यावर ना एक स्वयंपाकाचं काम सांभाळू शकतो, पण वरचं आवरणं म्हणा तर त्या गोष्टींना आपल्याला माहिती नसतात. तर मग त्यामुळे ना मी स्वयंपाकाचं काम घेऊन टाकते की माझ्या पद्धतीने आवडला नाही आवडला तरी खावं तर लागणारच आहे, पण मग करून टाकत असते मी ते. थोड्या भाज्या मी वाफवायला ठेवल्या, तेवढ्यात ना मी अगारोच्याच या केटलमध्ये भात म्हणजे हा बासमती राईस होता, तर 1 वाटी मी तो टाकला होता. छान शिजून झालेला होता. तर मला त्या पुलाव बनवण्यासाठी ना मी विचार केला की म्हणजे कुकर लावण्यापेक्षा ठीक आहे आपण झटपट याच्यातच बनवून घेऊ आणि छान राईस बनला होता याच्यामध्ये. ही किटली ना मला मिळालेली आहे अगारो कंपनीकडून, छान आहे, चांगली वाटलेली मला. तर भाज्या वाफवण्यासाठी किंवा अशा छोट्या मोठ्या गोष्टी बनवण्यासाठी जे बॅचलर्स असतात, विद्यार्थी असतात ना, त्यांच्यासाठी तर उपयोगी आहे. म्हणजे फॅमिलीला तर उपयोगी आहे, पण या लोकांसाठी जास्त उपयोगी आहे, कारण की त्यांच्याकडे जास्त भांडी नसतात आणि बॅचलर्स लोक ना बऱ्यापैकी मॅगी, नूडल्स असं खात असतात किंवा एखादे छोटे मोठे पदार्थ बनवण्यासाठी चांगली वाटलेली. बाजूलाच ना मी गिलक्याची भाजीही बनवून घेतलेली होती रस्सावाली आणि इकडे माझं पुलाव बनवणंही चाललेलं होतं.
आपल्या घरात ना तेवढी धाकधूक नसते मनामध्ये की कसा बनेल पदार्थ, पण दुसरीकडे आपल्याला ना खूप थोडंसं जास्त लोकांचं बनवताना ना थोडं मला भीतीच वाटते. कारण की ना जेव्हा आम्ही सगळे एकत्र जमायचो, माझ्या सासूबाई त्या स्वतः बनवायच्या जेवण, भाज्यांना फोडणी देणं वगैरे सगळं त्याच करायच्या, आम्ही चिरून वगैरे देत असायचो. म्हणून ना तेवढा आत्मविश्वास मला सुरुवातीला नव्हता, पण आता हळूहळू म्हणजे मला जरा स्वयंपाकाबद्दल आत्मविश्वास यायला लागलेला आहे. तर मला परत शेंगा फ्राय करून करून घ्यायच्या होत्या. तर ना छान लागतात ह्या, तुम्हीही बनवत असाल तर नक्कीच म्हणजे छानच, आणि नसाल बनवत तर नक्कीच बनवत जा. तर मी हे आगारूचं म्हणजे केटल घेतलेली आहे, यात हे स्टीमर पण दिलेलं आहे. फक्त शेंगा ठेवून दिली आणि खाली ना एक ग्लास पाणी टाकलं, बटन ऑन केलं आणि खाली ना जे बटन दिलेलं आहे तर ते म्हणजे स्पीड वगैरे मेंटेन करण्यासाठी आहे. याला 1 आणि 2 असा स्पीड आहे. वरून काचेचं हे झाकण पण दिलेलं आहे आणि पाणी संपलं ना तर ॲटोमॅटिकली ही केटल बंद होऊन जात असते. शेंगा मला जरा लवकर वाफवून घ्यायच्या होत्या कारण की स्वयंपाकाची घाई होती. म्हणून मग मी ना 2वर स्पीड केला आणि झटपट अगदी 5 ते 7 मिनटात शेंगा वाफवले गेलेल्या आहेत. एकदा मी मध्ये चेक केलं की व्यवस्थित होते की नाही वाफ, तर छान शेंगा वाफवत होत्या. आणि जे शेंगांचं खाली पाणी होतं ना तर ते मी थोडंसं म्हणजे भाजीमध्येच वापरून घेतलेलं होतं. जे वाफेने पाणी खाली पडलेलं होतं, तर शेंगा अशा पद्धतीने वाफवल्या होत्या. नंतर ना ह्या केटलमध्ये हे एक स्टँड मिळतं. जर आपल्याला ढोकळा नंतर केक बनवायचा असेल, आणि हे अंडे वाफवण्यासाठी मिळतं. हे स्टीमर आहे आणि सोबतच ना जे स्टँड आहे त्यामध्ये आपण या किटलीमध्ये असं स्टँड ठेवायचं, खाली पाणी टाकायचं आणि ढोकळा केक अशा पद्धतीने आपण बनवून घेऊ शकतो. याची कॅपॅसिटी ना म्हणजे ही स्टेनलेस स्टीलचं आहे आतून पूर्ण बॉडी. नंतर याची पॉवर 600 वॅट आहे आणि सोबतच प्लास्टिक जेही आहे ना ते फूड ग्रेड मटेरियलपासून बनवलेला आहे आणि पॉवर बेस जो दिलेला आहे तो 360 डिग्री फिरणारा आहे. नंतर ना मी कशा पद्धतीने केलेला आहे, आपल्या शेवग्याच्या शेंगा म्हणजे शेवगा फ्राय आमच्याकडे खानदेशात अशा पद्धतीने केल्या जातात. आलं आणि लसूण ना थोडा किसून घेतला, जिरं टाकलं आणि चवीसाठी कढीपत्ता टाकला. कढीपत्ता हा ऑप्शनल आहे, माझ्याकडे होता भरपूर म्हणून 2 कांदे चिरून घेतलेले होते, 1 टमाटा आणि भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची असते की जेणेकरून आपण इथे पाण्याचा उपयोग करणार नसतो ना, म्हणून मग ना कोथिंबीरीला जरा पाणी सुटतं, टमाट्याचं तर पाणी असतंच. मग शेवगा असा जरा छान म्हणजे स्मूथ पण होतो आणि जरा क्रिस्पी पण होतो. इथे शेवगा भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. आमच्याकडे नाशिकला कसं आपल्याला विकतच घ्यावा लागतो, इथे कसं आहे प्रत्येकाच्या अंगणात झाडं असतात. त्यामुळे ना मी जितके दिवस राहिली ना तर रोज आमच्याकडे शेवगा येत होता. गावावरून पण आणलेला, आमच्या अंगणात पण लावलेलं आहे शेवग्याचं झाड आणि परत दुसऱ्यांनी पण आणून दिलेला बऱ्यापैकी शेवग्याच्या शेंगा. आणि शेवग्यामध्ये खूप कॅल्शियम असतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मी मागे तर ना 2 महिन्यापूर्वी 80 रुपये पाव शेंगा घेतलेल्या होत्या आणि जनरली ना 40 रुपये पावच असतात आमच्याकडे शेंगा नाशिकला. ही किटली ना पोर्टेबल आहे, वापरण्यासाठी इझी आहे, प्रवासात घेऊन जाऊ शकतो आपण. विद्यार्थी नंतर बॅचलर्ससाठी तर हे उपयोगी आहे आणि ज्यांचे लहान बाळ असतात त्यांना दुसरीकडे गावाला कुठेतरी जायचं असेल तर त्यांच्यासाठी उपयोगी आहे. नंतर ना ही फोडणी तयार झाली, त्यामध्ये मी शेंगा टाकून घेतल्या आणि छान ना असं परतवून घेतल्या. जरा पाणी ना थोडंसं असतं शेंगांना ओलावा, तर तो थोडा मी कमी होऊ दिला आणि कंटिन्यू ना परतत राहायचं की जेणेकरून आपल्या शेंगा म्हणजे थोड्या क्रिस्पीनेस यायला पाहिजे म्हणून. आणि आपण जेही जिन्नस घातले आहेत ना ते या प्रत्येक शेंगांना लागण्यासाठी थोडं परतलं ना छान. मग ना 1 ते 2 चमचे ना डाळीचं पीठ होतं ते मी या शेंगांवरती भुरभुरून घेतलं. थोडं तेल जास्त टाकलं ना तरी चालतं, तर अजून क्रिस्पीनेस जास्त होतो. आणि थोडं ना लोखंडी तव्यामध्ये बनवलं, लोखंडी कढईत, तर अजून या शेंगा मस्तच कुरकुरीत तयार होतात.
या शेंगा ना मी माझ्या मामे बहिणीकडून बनवायच्या शिकलेले आहे. तिचं सासर पण खानदेशातलंच आहे, पण तीही नाशिकला राहते. तिच्याकडे ना मी जेवायला गेली होती, तर तिने बनवल्या होत्या. तेव्हापासून मीही अशाच पद्धतीने बनवायला सुरुवात केलेली. फार छान लागतात. मी भाजी तर बनवतेच, पण जास्त शेंगा असतील ना तर अशाच बनवते, किंवा खिचडी बनवली ना तर मिस्टरांसाठी हमखास अशा पद्धतीच्या मी शेंगा बनवून देत असते नेहमीच. पण बनवल्यानंतर ना गॅस ओटा संपूर्ण स्वच्छ केला. आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. चला बाय बाय. कसा व्हिडिओ वाटला तेही कमेंटमध्ये सांगा.